आजचा क्षण आपल्या छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आहे की 41वी मुख्यमंत्री चषक बास्केटबॉल स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा आपल्या या शहरामध्ये होती. 4 जुलै ते 9 जुलै असा हा कालावधी असून या स्पर्धेमध्ये राज्यभरातून 36 जिल्ह्यांमधून मुलांचे 36 संघ आणि मुलींचे 31 संघ म्हणजे 804 खेळाडू आणि 240 प्रशिक्षक पंच असे सगळे आपल्या शहरामध्ये हे उद्यापासून येत आहेत आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता या स्पर्धेचं आपलं उद्घाटन विभागीय स्टेडियमवर माननीय महापौर समीरदादा राजूरकर यांच्या हस्ते होतं आणि या सगळ्या विद्यार्थ्यांची खेळाडूंची MIT कॉलेजचे माननीय मनीष शर्मा सर यांच्या वसतिगृहामध्ये आपण राहण्याची सोय केली, इथून जाण्या येण्याची वाहतुकीची व्यवस्था केली, उत्तम भोजनाची व्यवस्था केली, मुली आणि मुलं यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आयोजन केलेलं आहे. या सगळ्या आयोजनामध्ये राज्य संघटनेचे सचिव अनुपजी राजूरकर सर आहेत, नाहटा सर आहेत, स्थानिक टीममध्ये आमचे प्राध्यापक संदीप जगताप सर, प्राध्यापक कड सर, डोकळे सर, मिरकर सर, ही सगळी मंडळी मिळून गेली 2 महिने आम्ही त्याचं सुंदर आयोजन केलेलं आहे. मी आपणा सगळ्यांना आवाहन करेल की आपण आपल्या मुलांसह या स्पर्धा पाहण्यासाठी विभागीय स्टेडियमवर दररोज यावं. अतिशय छान आयोजन आणि आपल्या मुलांना पण मैदानाची खेळांची गोडी लागावी, आपल्या ग्रामीण भागातील मुलांना एक्सपोजर मिळावं म्हणून आम्ही संभाजीनगरला आग्रहाने ही चषक घेतलेला आहे. येत्या 9 तारखेपर्यंत माननीय मुख्यमंत्री सुद्धा दिवस आपल्याला या स्पर्धांना भेट देणार आहेत. त्याच्यामुळे आपण नक्की या स्पर्धांचा आनंद घ्या, आपल्या मुलांनाही मैदानावर उतरवा आणि एक तंदुरुस्त भारत, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सशक्त भारत निर्माण करण्याचं पंतप्रधानांचं स्वप्न आपण सगळेजण मिळून पूर्ण करूया. या स्पर्धेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नावाने आपण ही स्पर्धा करतोय आणि खेळासाठी माननीय मुख्यमंत्री नेहमीच प्रोत्साहन देत असतात, वेगवेगळ्या स्पर्धा घेत असतात, ग्रामीण भागातील मुलांना प्रोत्साहन देत असतात. त्याच्यामुळे आपणही त्यांच्या प्रतिसादाला उत्तर देऊया आणि खूप छान सहभाग आपण सगळेजण नोंदवूया की सर्व मुख्यमंत्र्यांच्या नावाने स्पर्धा घेतोय. यासाठी बक्षीस वितरण समारंभाला कोण प्रमुख अतिथी? आता अधिवेशन सुरू आहे. आमचा तर आग्रह की उद्याच उद्घाटनाला माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ पण दिलेली होती, पण आता चालू असलेल्या अधिवेशनामुळे थोडासा वेळापत्रकात बदल झाला आहे. मला खात्री आहे की ते आपल्या बक्षीस वितरण समारंभाला येईल. धन्यवाद.